वेलकम ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या जगामध्ये सर्वात जास्त ज्ञान कोणत्या अवयवापासून भेटू शकतं? बघा इकडे मी तुम्हाला सांगतो. आपले पंचज्ञानेंद्रिय तुम्हाला माहिती आहेत कोणते येतं? कान, नाक, डोळा, त्वचा आणि जीभ. परंतु मित्रांनो, सर्वात जास्त ज्ञान हे आपल्याला कशापासून भेटते? समोरासमोर बघितलेली एखादी घटना असेल. बघा काय सांगतोय मी, समोरासमोर बघितलेली घटना असेल ती आपल्या जास्त काल स्मरणात राहते. म्हणून सांगतो की इंग्रजी शिकत असताना मित्रांनो असे काय शिकतात अमेझिंग इंग्लिश टीचर्स. दुसरे शिक्षकाबद्दल मी सांगत आहे. कोणते बाबा ते शिक्षक असे की ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना वस्तू हाताळण्यास देतात. समोर चित्र असेल तर त्या चित्राच्या आधारे गोष्ट दाखवतात. आता पहा, माझ्याकडे सुद्धा एक माझ्या वर्गामध्ये हे आहे, कॅम्प्युटर आहे, प्रोजेक्टर आहे. त्या प्रोजेक्टरवरती मी अशी एखादी गोष्ट दाखवतो मुलांना. जेव्हा मी त्या मुलांना गोष्ट दाखवतो त्यावेळेस चित्र आणि समोर येणारं वाक्य आणि त्याचबरोबर रीडिंग. म्हणजे कसं आहे माहिती का, एखाद्या विद्यार्थ्याला त्या शब्दाचा अर्थ जरी नाही कळाला तर तो काय करतो, त्या वाक्याशी त्याचा सहसंबंध लावून त्याचा तो अर्थ समजून घेतो आणि समोरासमोर बघितलेली गोष्ट त्याला जास्त चिरकाल स्मरणात राहते. म्हणून मित्रांनो, अमेझिंग टीचर्स कोणते असतात? इंग्रजी शिकवणारे गजब शिक्षक कोणते असतात की जे मुलांना प्रत्यक्ष ज्ञान देतात, समोरासमोर एखादी गोष्ट दाखवतात आणि त्याचप्रमाणे त्यांच्याकडून ते वाचन करून घेतात आणि त्या ठिकाणी त्यांना त्याचा अर्थ समजून सांगतात. मी एक तुम्हाला मित्रांनो सांगतो की प्रत्यक्ष वेळेस आता माझ्या वर्गात पहा, माझ्याकडे जवळपास 7 वर्षापासून 10-15 वर्षापर्यंतचे मुलं आहेत. पण ते पण इंग्रजी का बोलतात हो? जेव्हा मी वर्ड माउंटेन घेतो, वर्ड माउंटेन म्हणजे शब्द डोंगर असते ना, इंग्रजीमध्ये मराठीमध्ये सुद्धा आहे. इंग्रजीमध्ये आहे पहा, कॅट, अ कॅट, अ व्हाईट कॅट, अ व्हाईट कॅट सॅट ऑन मॅट. किती सोपं आहे. म्हणजे असं एक एक शब्द जेव्हा त्या विद्यार्थ्याला समोर दिसते, मांजर दिसते, चटई दिसते आणि कुठे बसले हे कळते. म्हणजे जेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपल्या डोळ्यामुळे आपल्याला जे ना समोर बघितले ज्ञान हे सर्वात जास्त लक्षात राहतं. आता पहा, ही एक साधी गोष्ट मी इथे लिहिली आहे, छोटी गोष्ट. ही गोष्ट आपण शिकवत असताना ती अमेझिंग टीचर काय करतात, अगोदर समोरासमोर त्याचा व्हिडिओ दाखवतात आणि नंतर त्याचा इथं समोर चित्र दिसतात आणि इकडून ते सर वाचवतात आणि त्याबरोबर त्याचा प्रत्येक ओळीचा अर्थ ते सांगतात. मग मला सांगा मित्रांनो, असं सांगितलं तुमच्या लक्षात राहील का नाही? 100% राहतच ना. म्हणून आपल्याला सुद्धा एखादी गोष्ट पाहत असतात, तुम्ही पहा, एखादा तुम्ही चित्रपट बघता, त्या चित्रपटामधला मोस्ट इम्पॉर्टंट जो सीन असतो ना तो आपल्या लक्षात राहतो, हे का नाही? पूर्ण चित्रपट तर राहत नाही, परंतु ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या लक्षात राहतात. बाकी आपण त्या सहज बोलून जातो. म्हणून मित्रांनो या ठिकाणी पहा, मी तुमच्यासाठी एक छोटी गोष्ट लिहिली आणि या अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला सुद्धा पहा. या ठिकाणी बरेच अर्थ तुम्हाला येणार नाहीत ना, परंतु जेव्हा मी या ठिकाणी गोष्ट वाचेल तर तुम्ही सुद्धा कुठेतरी गोष्ट ऐकलेलीच असेल. मग काय करायचं मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्ष पहा. एवढी मोठी मी गोष्ट लिहिली, नाही मोठी नाही, परंतु या गोष्टीचा तुम्हाला अर्थ शोधून घ्यायचा आहे. आता पहा, एक छोटी गोष्ट आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला वाक्य वाचलं की त्याचा सहसंबंध कसा लावायचा आहे लक्षात घ्या. टू फ्रेंड्स वेअर वॉकिंग. टू फ्रेंड्स माहिती आहे तुम्हाला, दोन मित्र. वेअर म्हणजे होते, वॉकिंग म्हणजे चालत, थ्रू अ फॉरेस्ट. पहा, कुठून चालत होते, कुठे चालत होते? जंगलामधून दोन मित्र जात होते किंवा चालत होते. व्हेन द सडनली सॉ अ बियर अप्रोचिंग. पहा, अरे दोन मित्र जेव्हा जंगलातून चालत असताना त्यांनी काय केलं, समोरून एक अस्वल येत असताना त्याला दिसला. काय बोलले दोघं पण? पहा, तुम्ही गोष्ट ऐकली असेल ना मित्रांनो. पण जेव्हा या ठिकाणी आपण शब्दशः एका शब्दाचा अर्थ घेतो त्या वाक्यामध्ये तर तुमच्या लक्षात येईल वॉकिंग म्हणजे काय चाललंय, थ्रो म्हणजे कुठून, फॉरेस्ट म्हणजे जंगल, हे तुम्ही त्या ठिकाणी कल्पना करायची. पहा, नंतर मग पहा काय होतंय. वन फ्रेंड, पहा, वन फ्रेंड इमिजिएटली. इमिजिएट पाहिजे तुम्हाला लवकर. कुठं? क्लाइंब अ ट्री. क्लाइंब कुठे चढला तुम्ही विद्यार्थी? क्लाइंब म्हणजे चढणे. दोन मित्रांपैकी एक मित्र कुठे गेला? अ ट्री टू सेव्ह हिमसेल्फ. पहा, स्वतःचा बचाव करण्यासाठी एक मित्र कुठे गेला? झाडावर गेला. लिव्हिंग हिज कंपेनियन बिहाइंड. पहा, आणि तो वरी गेला आणि झाडाच्या खाली असा
फांदीवर असा लपून बसला. आता पहा मग दुसरं काय येतंय, द अदर फ्रेंड हू कुडंट क्लाइंब. दुसरा मित्र होता बिचारा, त्याला झाडावर चढता येत नव्हतं. दोन मित्र होते, पण एकाला झाडावर चढता येतो. त्यानं अस्वल पाहिला की तो बरोबर असं झाडावर चढला आणि झाडाच्या फांदीवर असं लपून बसला. अस्वल असा हळूहळू पुढे येते पहा, पुढे काय होते पहा, क्लाइंब रिमेंबर दॅट बियर्स डोंट ईट डेड ॲनिमल्स. त्याला आठवलं, कुणाला, जो विद्यार्थी खाली होता ज्याला झाडावर चढता येत नव्हतं, त्याला आठवलं की द बियर्स डोंट ईट डेड ॲनिमल्स. अस्वल हा मेलेल्या जनावरांना खात नाही. सो ही ले डाऊन अँड बियर प्लेड डेड. पहा तो काय ना असा श्वास, जसा जो अस्वल जवळ यायला लागला ना, यानं काय केलं, झाडाखाली झोपला आणि आपला जो श्वास आहे, श्वास पूर्णपणे त्याचा रोखून धरला. त्यानं पाहिलं, असं हळू डोळे करून पावलं, असं असं बारीक डोळ्यानं पाहिलं, तिकडे अस्वल यायलाय, जवळ आलाय. एकदम जवळ आला की त्यानं काय केलं, श्वास बंद करून ठेवला. पुढे पहा, होल्डिंग हिज ब्रीथ. पहा होल्डिंग म्हणजे काय, रोखून धरणे, ब्रीथ म्हणजे श्वास. कुणाला रोखून धरला श्वास मित्रांनो, तो जो विद्यार्थी खाली झोपलेला होता ना झाडाखाली, ज्याला झाडावर चढता येत नव्हतं, त्या विद्यार्थ्याने आपला श्वास हा रोखून धरला. आणि जर त्यानं श्वास चालू ठेवला असता तर बायचान्स तो त्याला अस्वल खाऊन टाकू शकला असता ना, म्हणून त्यानं श्वास बंद केला, श्वास दाबून धरला. पहा, द बियर स्निप द फ्रेंड लेईंग ऑन द ग्राउंड बट बिलिव्हिंग हिम टू बी डेड. पहा ते अस्वल जवळ आला, त्याला वाटलं अरे हे मेलेला प्राणी आहे, मेलेलं पोरग आहे. त्यानं असं काय केलं, असा वास घेतला आणि तपासलं याचा श्वास चालू आहे का. त्याच्या नाकापुसत्यावर असं त्याचं जे आहे ना, याचं तोंड समज नाक, त्याच्या असं नेलं आणि बघितलं, अरे हे म्हणजे मेल आहे आणि कुठं मूड ऑन म्हणजे पुढे गेला, निघून गेला. आता पहा, आफ्टर द बियर लेफ्ट, जेव्हा तो असं निघून गेला, मग काय झालं पहा, द फ्रेंड हू हॅड क्लाइम्ड डाऊन. पहा जो वर होता ना मित्र, तो क्लाइम्ब डाऊन. डाऊन म्हणजे काय समजलं तुम्हाला, क्लाइम्ब डाऊन, क्लाइम्ब म्हणजे चढणे, पण क्लाइम्ब डाऊन म्हणजे पहा, या अशा प्रकारच्या गोष्टी मित्रांनो चित्र पाहिले तुम्हाला लक्षात येईल. पहा, and ask the other, त्यांनी दुसऱ्याला विचारलं खालच्या मुलाला, काय what had happened, the friend who had played dead replied. पहा जो मुलानं मेल्याचं फोन केलं होतं का, तो काय म्हणला पहा, रिप्लाइड that the bear had whispered advice to him. पहा त्या खालच्यानं सांगितलं की मला अस्वलानं एक संदेश दिला. आता त्या अस्वलानं तर खरं त्याला काय, हे मेलं का बघू लागलं बिचार, परंतु ते काय सांगते, खाली पडला विद्यार्थी मित्र की मला अस्वलाने एक संदेश दिलाय. अरे तुझ्या कानात काय सांगितलं मला सांग बरं. ते संदेश दिला, काय सांगितला, बिवेअर ऑफ अ फॉल्स फ्रेंड, म्हणजे धोका देणाऱ्या मित्रापासून सावध राहा. मग या गोष्टीमधून मित्रांनो काय समजून घ्या तुम्हाला की याच्यामधून आपल्याला काय समजून भेटते, काय भेटते मॉरल. द स्टोरी कन्क्लूड्स विथ द मॉरल. काय भेटतं आपल्याला पहा, दॅट अ ट्रू फ्रेंड्स विल ऑलवेज स्टँड बाय यू. तेच खरे मित्र आहेत, कोणते, जे नेहमी तुमच्या बाजूने उभे राहतात. जेव्हा तुमच्यावर संकट येते का, तेव्हा जो मित्र तुमच्या बाजूने उभा राहतो तोच खरा मित्र आहे. स्पेशली इन टाइम्स ऑफ डेंजर. डेंजर म्हणजे काय, धोका. जेव्हा तुमच्या एखादा धोका येते, धोका जाणवते, म्हणजे धोका म्हणजे संकट. मग जेव्हा तुमच्या एखादं संकट येते आणि अशा वेळी जो मित्र तुमच्या सोबत राहतो तोच तुमचा खरा मित्र आहे. असे खोटे मित्र आपले काही कामाचे नाही. अशा मित्रापासून गोष्टी कट करा, असं मला अस्वलानं सांगितलं. त्या वरच्या आलेल्या वरून खाली उतरला होता, त्याची डोळे उघडली, अरे बापरे असे कसं काय झालं, म्हणजे सॉरी म्हणला. सांगायचं काय मित्रांनो की अशा प्रकारच्या मित्रासोबत दोस्ती करा की जे तुम्हाला इंग्रजी बोलण्यामध्ये पुढे नेतील, बरोबर आहे. नाहीतर तुम्ही इंग्रजी बोलायले काय बोलतोय मला कंटाळा येते, अशा बोलणाऱ्या मित्रासोबत राहू नका. ही जी गोष्ट आहे ना, ही कशी त्या मित्रांनो की तुमच्या पण लक्षात आलंय की जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करता आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट, एखादा शब्द चुकला, एक अक्षर चुकलं तर काय म्हणते तुला येईल असं म्हणतो. म्हणजे पहा, ज्या लोकांना काही करायचं नसतं ना ते तुमच्यातल्या खोड्या काढतात.
आता पहा एका एका मीटिंग मध्ये होतं. काय केलं होतं माहिती का, एवढा मोठा असा व्हाईट बोर्ड होता आणि त्या ठिकाणी फक्त असा एक काळ्या पेननं साफ केलं समजा असं, आणि इथे एक टिंब काढला होता. मग समोर एक माणूस बसला, म्हणजे इथं बसले, आणि समोरच्या माणसाला विचारलं, म्हणजे इथे एक जज बसला, त्याला विचारलं, बाळा म्हणलं तुला इथं काय दिसतंय? ते म्हणले, सर मला त्या व्हाईट बोर्डवरचा फक्त तो काळा ठिपका दिसतोय. काय म्हणला तो? फक्त काळा ठिपका. मग एवढा मोठा व्हाईट बोर्ड त्याला दिसला नाही, आता हे साफ आहे समजा, तर तो काय म्हणतो, मला फक्त काळा ठिपका दिसतो. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर असता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर इंग्रजी मधला एखादा शब्द चुकला, अरे काय म्हणते ते चुकलं म्हणजे बा सांगायचं तात्पर्य काय, की आपण जेव्हा लोक चांगलं पाहत नाही, काय बघतात, तुमची चूक कुठे भेटते, तुम्ही कुठं चुकता हे पाहता. तुमच्या 99% गोष्टी बरोबर असल्या आणि एखादी चूक झाली, अरे याचं बरोबर नाही. म्हणून मित्रांनो, असे मित्र सांभाळा ज्यांच्याकडे आपल्या चुका झाल्या इंग्लिश बोलण्याच्या, तरी त्यांनी आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि त्या चुकांचं आपल्याला चुका निदर्शनास आणून देऊन त्यामध्ये आपल्याला सोल्युशन दिलं पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो, असे अमेझिंग टीचर आहेत. कसे की प्रत्यक्ष फोटो, आता पहिले काढ चित्र काढा रे, चित्र काढून असं आटकवा लटकवा, नंतर बघा हे मुलांना अस्वल आहे, हे 2 मुलं आहेत, पण एवढं चित्र काढण्याची गरज नाही, सगळं ऑनलाईन झालं. नुसतं प्रोजेक्ट दाखवलं, इकडून चित्र येतात, खटखट खटखट खट, अस्वल येतं, 2 मुलं येतात, चित्र येते, सगळी गोष्टी येते. मग जेव्हा अशी अस्वल आणि 2 मित्र गोष्ट म्हणलं की पूर्ण अशी गोष्ट येते. मग ही गोष्ट आपल्याला दाखवायची मुलांना, आणि अशा प्रकारे शिकवणारे गुरुजी आमचेच आदर्श आहेत. म्हणून त्या ठिकाणी आज मी अमेझिंग इंग्लिश टीचर्स माझे मित्र आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.